नमस्कार सर्वांना, रुपाली डिलिशियस किचन मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण छान असा गव्हाच्या पिठाचा घरगुती पद्धतीचा क्रस्ट पिझ्झा बघणार आहोत। अगदी घरच्या साहित्यामध्ये आणि पटकन होतो, हा झटपट होतो। अर्ध्या तासामध्ये तुम्ही करून मुलांना देऊ शकतात आणि कमी वेळेत होणार आहे आणि घरच्या साहित्यात होणार आहे। मेन म्हणजे गव्हाच्या पिठाचा आहे, तर तुम्ही हा मुलांना जरूर देऊ शकता। कधीतरी चालतं आणि असं तर रेसिपी अगदी अशी साध्या सोप्या पद्धतीमध्ये सांगितलेली आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा। रेसिपी जास्तीत जास्त शेअर करा। चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा। तर मग चला आता साहित्य बघूया आणि रेसिपीला सुरुवात करूया। तर आपण पिझ्झा करणार आहे, त्या साठीचं जे साहित्य आहे, आपण पिझ्झाच्या बेसचं साहित्य बघूया आधी स्टार्टिंगला आणि मग पिझ्झा टॉपिंगचं साहित्य बघूया। त्यासाठी आपण आज आणि गव्हाचा पिझ्झा करणार आहे, त्यामुळं गव्हाचं पीठ घेतलंय 1 वाटी, अर्धी वाटी घट्ट असं आणि फ्रेश असं दही घ्यायचंय, ताजं दही, अजिबात आंबट नसावं। पिठाच्या चवीपुरतं मीठ घेतलंय आणि खायचा सोडा घेतलाय किंवा तुम्ही बेकिंग पावडर पण इथं घेऊ शकता। तर आधी स्टार्टिंगला आपण पिझ्झा बेसचा जो बेस असतो त्याचं पीठ तयार करून घेऊया, म्हणजे बाकीचं साहित्य बघेपर्यंत आणि तयारी करेपर्यंत आपलं हे पिझ्झा बेसचं जे पीठ आहे ते छान असं फर्मेंट होईल किंवा भिजेल। तर मग आपण आधी पीठ भिजवून घेऊया। तर एक भांडं घ्यायचंय, त्यामध्ये 1 वाटी गव्हाचं पीठ टाकून घेतलंय, चवीपुरतं थोडंसं मीठ, खायचा सोडा। एकदम घरच्या साहित्यामध्ये पिझ्झा कसा करायचा ते सांगणार आहे आणि आपल्याला लागेल तसं दही घ्यायचंय, एकदमच असं दही टाकायचं नाहीये, शक्यतो घट्टसर असं दही घ्यायचं, म्हणजे भरपूर असं आपल्याला दही बसतं पिठामध्ये। आता दह्यामध्येच आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचंय, तर अजून दह्याची गरज आहे। तर आणखीन 2 चमचे दही टाकून घेतलंय। घट्ट दह्यामुळं अर्धी वाटी दही लागलंय मला पूर्ण, कारण उरलंय ते पण लागणार आहे आपल्याला। अजून 1 चमचा भरून दही आहे आणि आपल्याला घट्ट गोळा तयार नाही करायचा आहे पिठाचा, थोडासा सैलसर करायचा, चपातीच्या पिठापेक्षा पण सैलसर। तर हे बघा पूर्ण दही टाकून घेतलंय मी। तुम्हाला दही कमी पडलं तर तुम्ही आणखीन दही घेऊ शकता। तर हे बघा असं करून घेतलंय मी पीठ। दही घट्ट असलं तर आणखीन लागू शकतं आणि पातळ दही असलं तर कमी पण लागू शकतं। आपल्याला थोडंसं तेल टाकायचं याच्यावरती, तर अगदी थोडंसं टाकते। आता आपल्याला हे पीठ असंच झाकून ठेवायचंय, तर झाकून ठेवते मी, हे बघा असं। आणि आपल्याला हे पीठ 15 ते 20 मिनिटं झाकून ठेवायचं आहे, किंवा तुम्ही 1 तासाभरासाठी सुद्धा झाकून ठेवू शकता, जसा वेळ असेल त्या पद्धतीने। पण आपण आता तयारी होईपर्यंत हे पीठ झाकून ठेवूया फक्त आणि लगेच करायला घेऊया। एकदम असा इन्स्टंट पिझ्झा आहे हा। तर पिझ्झा टॉपिंगचं जे साहित्य आहे ते बघूया आता। 2 ढोबळी मिरची घेतली आहे, 1 टोमॅटो, 2 कांदे। आता तुम्ही पिझ्झा किती बनवणार आहे त्यानुसार इथं क्वांटिटी घ्या, मला शक्यतो 1-1च लागेल, फक्त मी दाखवते तुम्हाला। मोझरेला चीज, पिझ्झा सॉस, चिली फ्लेक्स आणि ऑरिगॅनो। तर अजून तुम्ही भाज्यांमध्ये वाढवू शकता, यामध्ये तुम्ही स्वीट कॉर्न ऍड करू शकता किंवा पनीर ऍड करू शकता, तुम्हाला जे आवडीचे भाज्या असतात। म्हणजे ढोबळीमध्ये पण तुम्ही इथं पिवळी आणि लाल ढोबळी मिळते, ती पण ऍड करू शकता। आणखीन तुम्ही इथं मशरूम पण वापरू शकता व्हेज पिझ्झा मध्ये। पण आता माझ्याकडे जेवढे पदार्थ घरामध्ये आहेत अवेलेबल तेवढं मी तुम्हाला दाखवते। तर आपण आता हे कट करून घ्यायचंय स्लाइस मध्ये, किंवा तुम्हाला ज्या आकारामध्ये त्रिकोणी चौकोनी जसं आकार पाहिजे त्या पद्धतीमध्ये आपण भाज्या कट करून घेऊया। तर हे बघा बघू शकता तुम्ही, असं मी ढोबळी मधले पण असे बिया काढून घेतले आहे। आपल्याला आता स्लाइस मध्ये आपण कट करणार आहे, दिसायला खूप छान दिसतो त्यामुळे पिझ्झा। तर हे बघा या पद्धतीने ढोबळी कट करून घेतली आहे, ढोबळी मिरची। आपण आता कांद्याच्या पाकळ्या अशा वेगवेगळ्या करायच्या आहेत, हे बघा या प्रकारे। याचे पण आपल्याला असे चौकोनी तुकडे करून घ्यायचे आहेत।
हे बघा या पद्धतीने आता सर्व असेच करून घेते मी। तर हे बघा कांद्याच्या पण अशा चौकोनी पाकळ्या करून घेतल्या आहे। आता टोमॅटो पण असेच करूया। आता टोमॅटोचे पण आपल्याला चौकोनी तुकडे करून घ्यायचे आहे। त्यातलं जे बिया आहे ते काढून टाकणार आहे आपण या पद्धतीने, आणि असे या पद्धतीने आपल्याला सर्व तुकडे करून घ्यायचे आहेत। तर आपले सर्व साहित्य कट करून झालंय आणि पिझ्झाचा जे बेस आहे त्याचं पीठ पण छान भिजलेलं आहे। आता आपण पिझ्झा बेस तयार करायला घेऊया। तर पीठ आपलं छान भिजलेलं आहे बघा, छान असं हलकं असं तयार झालेलं आहे पीठ। आता थोडंसं तेल टाकून आपण पीठ थोडंसं मळून घेणार आहे। असं जे ओबड धोबड दिसतंय ते असं छान एकदम असं प्लेन दिसलं पाहिजे, अशा पद्धतीत आपण मळून घेऊया। तर हे बघा असं छान पीठ मळून घेतलंय। आता लाटून घेऊया बेस। तर एवढ्यामध्ये आपण छोटे छोटे असे 3 पिझ्झा बनवणार आहे, खूप छोटे नाही किंवा खूप मोठे नाही। तर 3 एक समान असे गोळे करून घेऊया। तर एक गोळा काढून घेतलाय मी आणि असा मळून थोडासा छान लाटून घेऊया। आता खूप जास्त जाड नाही किंवा खूप जास्त पातळ नाही, आपण ज्या प्रमाणे भाकरी करतो त्याप्रमाणे आपल्याला हा बेस तयार करून घ्यायचा आहे, लाटून घ्यायचा आहे। तर हे बघा बेस आपण आता लाटून घेतलेला आहे। हा थोडंसं अजून पातळ जर पीठ असलं तर हाताने पण असं पसरतं हे पीठ किंवा बेस तयार होतो हाताने, असं आपण करू शकतो। थोडंसं पीठ टाकायचं खाली आणि बेस तयार करून घ्यायचा। तर आपल्याला आता फोकच्या साहाय्याने याला असे होल्स करून घ्यायचे आहेत, जेणेकरून भाकरी किंवा चपाती सारखा हा बेस फुगणार नाही। भरपूर असे करून घ्यायचे आहेत। आता हे बघा करून घेतलेत मी सर्व, हे बघा तुम्ही बघू शकता, एकदम असे जवळ दाखवते। तर आपल्याला आता एक साइडना बेस थोडासा भाजून घ्यायचा आहे। त्याआधी थोडंसं पीठ टाकायचं पॅन वरती, मी पॅन वरती करते। तुम्ही दररोजच्या तव्यावरती चपाती भाकरी करता त्या तव्यावरती केलं तरी चालेल। आणि थोडंसं सुक्क पीठ टाकून घ्यायचं आहे आणि एक साइड आपल्याला थोडीशी भाजून घ्यायची आहे। गॅस कमी ठेवायचा, स्टार्टिंगला थोडासा तवा गरम होऊ द्यायचा आहे म्हणजे, आणि मग गॅस पूर्ण कमी करायचा आणि हलकीशी गोल्डन ब्राऊन रंगावरती आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे। खालची साइड थोडीशी भाजली की आपण जे खालच्या साइडनी फोकनी जे होल केले ती साइड पण आपल्याला थोडीशी भाजून घ्यायची आहे नॉर्मलशी। गव्हाच्या पिठाचा केलाय, पण तुम्हाला वाटणार सुद्धा नाही का चपातीच्या गव्हाच्या पिठाचा आहे म्हणून, इतका छान लागतो खायला हा पिझ्झा। तर हलकासा रंग बदललाय, पलटून घेऊया। आता गॅस बंद करायचा आहे आपल्याला। इथं गॅस बंद केला की आपल्याला यावरती पिझ्झा सॉस टाकून घ्यायचा आहे, पूर्ण स्प्रेड करायचा। हे बघा असं कडेपर्यंत पिझ्झा सॉस पूर्ण लावून घ्यायचा आहे। तर यावरती आपण ज्या भाज्या कट करून घेतलेल्या आहे आवडीप्रमाणे त्या टाकून घ्यायच्या। स्टार्टिंगला कांदा टाकते, ढोबळी, मुलांना भाज्या अजिबात आवडत नसेल तर नुसता चीज पिझ्झा पण तुम्ही इथं करू शकता। आणि भाज्या तुम्हाला जर क्रंची आवडत नसतील तर थोड्याशा तुम्ही शॅलो फ्राय करू शकता या भाज्या। टोमॅटो टाकून घेऊया, पण जेव्हा आपण पिझ्झा खातो तेव्हा डायजेशनला थोडंसं हार्ड असतं, त्यामुळं शक्यतो या क्रंचीज भाज्या खायच्या असतात, त्यामुळे डायजेशन छान होतं। आता सर्व भाज्या टाकून घेतल्या की आपल्याला यावरती थोडंसं चिली फ्लेक्स टाकून घ्यायचंय। मुलांना तिखट आवडत नसेल तर चिली फ्लेक्स नाही टाकलं तरी चालेल, ऑरिगॅनो, आणि आता भरपूर असं चीज टाकायचंय। पिझ्झा म्हटलं की भरपूर असं चीज आलंच। हे मोझरेला चीज आहे जे पिझ्झावर असतं, हे दुकानामध्ये मिळून जातं किंवा नाही मिळालं तर स्लाइस मध्ये मिळतं, ते तुम्ही वापरलं तरी चालेल। चीज टाकून झालं का आणखीन थोडंसं चिली फ्लेक्स टाकते आणि ऑरिगॅनो। आता टॉपिंग सगळं आपली प्रोसेस झाली आहे। इथं गॅस सुरू करायचा आहे, हे बघा गॅस बंद होता, गॅस सुरू केलाय।
यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि गॅस पूर्ण कमी करायचा आणि कमी गॅसवरती 5 ते 7 मिनिटं आपल्याला हा पिझ्झा छान होऊ द्यायचा आहे. म्हणजे छान असा क्रस्ट येतो खालच्या बेसला आणि एकदम असा क्रंची आणि कुरकुरीत लागतो. तुम्हाला बाहेरचा पिझ्झा आवडणार सुद्धा नाही तुम्ही जर असा पिझ्झा जर करून खाल्ला घरी तर. 5 मिनिट झाले, आता बघूया, कारण चीज पण असं छान मेल्ट झालंय. तर आपला पिझ्झा छान असा क्रिस्पी झालाय, तुम्हाला दाखवते मी. तर हे बघा किती छान असा रंग आलाय खालच्या साईडनी. आता आपला पिझ्झा खाण्यासाठी इथं रेडी आहे. आता काढून घेऊया. तर हे बघा किती यम्मी दिसतोय पिझ्झा. कट करूया आता पिझ्झा. कट करून घेतलाय, तुम्हाला एक पीस पण दाखवते. तर हे बघा छान असा चीजी झालाय मस्त. बघा किती छान दिसतोय आणि इतका यम्मी झालाय ना, खूप असा यम्मी दिसतोय. आणि हे बघा एकदम असा बाहेरच्या सारखा. तर रेसिपी तर आवडलीच असेल, त्यामुळे कमेंट करून सांगा की तुम्हाला रेसिपी कशी वाटली. अगदी घरच्या साहित्यामध्ये सोप्या पद्धतीमध्ये सांगितली आहे, त्यामुळे कमेंट करा. आणि असा छान क्रिस्पी पिझ्झा तुम्ही घरी तयार करून बघा, मुलांना द्या आणि व्हिडिओ जास्तीत जास्त असा शेअर करा. तर बघितलं ना किती छान असा यम्मी पिझ्झा तयार झालेला आहे आपला. अगदी असा कुरकुरीत क्रस्ट असा छान आलेला आहे. आणि बघितलं ना तुम्ही, अगदी पिझ्झा बेस पासनं पिझ्झा टॉपिंग पर्यंत अगदी घरच्या साहित्यामध्ये बऱ्यापैकी सामान आपलं घरातलंच होतं. तर नक्की करून बघा, मुलांना पण द्या आणि मुलं काय मोठे सुद्धा अशा आवडीने खातील हा पिझ्झा. तर मग रेसिपी तर आवडलीच असेल, त्यामुळे लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. रेसिपी नक्की ट्राय करा, कारण घरचं जेवण हे खरंच स्वादिष्ट असतं. अशाच नवीन छान छान रेसिपींसोबत पुन्हा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.